समोर या ठिकाणी तुमची ही कन्या उभी आहे। आपल्या या गेल्या 10 वर्षात आपण विकासाचा अनुशेष आपल्या मतदारसंघातला भरून काढायचं काम केलं। मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघ मागे राहू नये यासाठी आपण विकासाच्या अनेक योजना आपल्या मतदारसंघाच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम केलं। आपण गोरगरिबांसाठीच्या अनेक अशा योजना ज्या देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या मतदारसंघातल्या लोकांना मिळाल्या नव्हत्या, अनेक भागातले आपले लोक मूलभूत सुविधांपासून वंचित होते, अशा सगळ्या योजना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं काम केलं। मग ते गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेसारखी एक अत्यंत चांगली योजना, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं पक्क घर असावं, हे स्वप्न साकार करायचं काम गोरगरिबांसाठीचं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या या मतदारसंघामध्ये केलं। मला सांगायला अभिमान वाटतो, जवळपास 2 लाख गोरगरीब लोकांना आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आवास योजनेअंतर्गत आपण लाभ मिळवून दिला। त्याच्या पाठोपाठ आमच्या माता भगिनी, आता मी महिला खासदार असल्यामुळे आमच्या माता भगिनींची मी पहिले चिंता करते आणि त्यामुळे आमच्या माता भगिनी ज्या वर्षानुवर्ष चुल्यावर स्वयंपाक करायच्या, त्यांचं घर हे धूरमुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसारखी एक अत्यंत चांगली योजना आपल्या मतदारसंघातल्या 3 लाख महिला भगिनींपर्यंत पोहोचवायचं काम हे या मागच्या 10 वर्षामध्ये आपण केलेलं आहे। मी आता ज्या वेळेला आमच्या माता भगिनींना भेटते त्या आनंदाने मला सांगतात की हिनाताई, पूर्वी आम्हाला चुल्यावर 2-2, 3-3 तास लागायचे स्वयंपाक करायला, आता अगदी अर्ध्या तासामध्ये आमचा स्वयंपाक होतो आणि भरपूर सारा मोकळा टाइम आम्हाला मिळत असतो। आणि मग मी सहज त्या माता भगिनींना विचारते की मग मावशी, तुम्ही मोकळ्या वेळामध्ये काय करतात? ताई, तुम्ही जेव्हा फ्री टाइम तुम्हाला मिळतो त्याच्यात काय करतात? तर आज मला सांगायला आनंद वाटतो की फार मोठं महिला बचत गटांचं आज जाळं आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहिलंय आणि या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम हे देखील आपण या ठिकाणी सुरू केले। आज केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, आमच्या माता भगिनींना त्यांना दैनंदिन त्यांच्या गावामध्ये वेगवेगळे रोजगारासाठी आपण महिला बचत गटांना PMFME सारखी योजना असेल किंवा महिलांना दुधाळ जनावर देऊन दुग्ध व्यवसाय करण्यासाठीची योजना असेल, महिला बचत गटांना शेळी मेंढी देऊन त्या ठिकाणी चलता फिरता ATM म्हटली जाणारी योजना ही महिला भगिनींना देण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलंय। मोदीजींनी तर नजीकच्या काळामध्ये ड्रोन दीदी सारखी एक अत्यंत चांगली योजना आमच्या महिला भगिनींना देऊन महिलांच्या हातामध्ये सुद्धा ड्रोनचं रिमोट आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महिलांच्या हातामध्ये टेक्नॉलॉजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या अशा चांगल्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण राबवत आहोत। आपल्या मतदारसंघामध्ये अतिदुर्गम भागामध्ये अनेक वर्षापासून वीज पोचली नव्हती, अशा गाव पाड्यापर्यंत सौभाग्य योजना हर घर बिजलीच्या माध्यमातून जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त घरांना आपण विद्युतीकरण करायचं काम केलं। काही ठिकाणी इलेक्ट्रिक लाईट असेल, काही ठिकाणी सोलार लाईट असतील, प्रत्येक घराला वीज मिळावी हा आमचा प्रयत्न होता। ज्या ठिकाणी काही गाव पाडे सुटले असतील तिथे आम्ही गावित साहेबांना विनंती केली की आदिवासी विकास विभागातून आपण आम्हाला काही निधी उपलब्ध करून द्या, जेणेकरून 100% विद्युतीकरण आमच्या या मतदारसंघाचं होईल। आज आपल्या मतदारसंघामध्ये जल जीवन मिशन हर घर नल से जल या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत देण्याचं काम हे आपण सुरू केलंय। आमच्या माता भगिनी अनेक वर्षापासून हंड घेऊन कुठे हातपंप वरून कुठे विहिरीवरून पाणी आणायच्या। हा महिलांचा त्रास दूर झाला पाहिजे, त्यांच्या थेट मोरीपर्यंत पाण्याची सोय झाली पाहिजे, म्हणून जल जीवन मिशन हर घर नल से जल ही योजना आपण अत्यंत प्रभावीपणे आपल्या मतदारसंघामध्ये राबवायला सुरुवात केली आहे। काही ठिकाणी योजना पूर्ण झाली आहे, काही ठिकाणी काम सुरू आहे, लवकरच ते काम देखील पूर्ण होणार आहे। मोदीजींनी आपल्या देशातल्या गोरगरीब लोकांना
गरीब कल्याण अन्न योजनेसारखी एक अत्यंत चांगली योजना सुरू केली, ज्यामुळे लाखो करोडो गोरगरीब लोकांना आज मोफत धान्य मिळते। काँग्रेसचा काळ आठवा आपण, कधीच काँग्रेसच्या काळामध्ये अशा प्रकारे मोफत धान्य देण्याची योजना ही गोरगरिबांसाठी कधी भारत सरकारने सुरू केली नाही। पण मोदीजींनी आपल्या देशातल्या गोरगरीब माणसाचा विचार केला आणि आज आपल्या देशातल्या गोरगरीब लोकांना मोफत रेशनमध्ये धान्य मिळते आणि हे फक्त आतासाठीच नव्हे तर अजून पुढचे 5 वर्ष ही योजना सुरू राहणार आहे। तर अशा प्रकारे अनेक चांगल्या चांगल्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये आपण आणायचं काम केलं। आज कनेक्टिव्हिटीवर सुद्धा आपण विशेष भर दिलाय। रोड कनेक्टिव्हिटी असेल, मोबाईल कनेक्टिव्हिटी असेल, यावर आपण मोठ्या प्रमाणावर काम केलं। आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातले अतिदुर्गम भागातले रस्ते आपण करायला सुरुवात केली। नॅशनल हायवेच्या माध्यमातून आपल्याकडे अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली, त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। शेवाळी नंदुरबार तळोदा अंकलेश्वर या रस्त्याला मंजुरी दिली। शेवाळी नंदुरबारचं काम आता पूर्णत्वास आलेलं आहे। नंदुरबार तळोदा रस्त्याचं आता टेंडर निघालेलं आहे। निवडणूक संपल्याबरोबर त्या कामालाही सुरुवात होणार आहे आणि तळोदा अंकलेश्वर याचं टेंडर हे निवडणूक संपल्यावर निघेल। त्यामुळे हे रस्ते जे आपल्या अनेक वर्षापासूनची आपल्या भागाची मागणी होती, हे रस्ते खऱ्या अर्थानं आज नॅशनल हायवे म्हणून साकार होताना आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते। आज आपल्या मतदारसंघामध्ये विसरवाडी कोळदा खेतिया रस्ता, जो विसरवाडीहून नंदुरबार, नंदुरबारहून शहादा आणि शहादाहून खेतिया मध्य प्रदेशला जाणारा हा रस्ता, हा देखील आपल्या नंदुरबार पासून तर खेतिया पर्यंतचं काम पूर्ण झालंय आणि निवडणूक संपल्याबरोबर विसरवाडी ते नंदुरबार या रस्त्याचं देखील काम हे सुरू होणार आहे। त्यामुळे आपल्या मतदारसंघामधले जेवढे महत्त्वाचे रस्ते, धुळ्याहून दोंडाईच्या, दोंडाईच्याहून शहादा हा रस्ता देखील नॅशनल हायवे झालाय। अनेक महत्त्वाचे रस्ते आज या ठिकाणी आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहे। साक्रीहून पिंपळनेर या रस्त्याचंही या ठिकाणी आपल्याला जवळपास 150 पावणे 200 कोटी भारत सरकारने मंजूर करून दिले। त्याच्या कामाला निवडणूक संपल्याबरोबर सुरुवात होणार। महत्त्वाचे रस्ते जे आहे, जे अनेक वर्षापासून आपल्या भागाची मागणी होती, ते आज या ठिकाणी केंद्र सरकारने केवळ मंजूरच केले नाही तर त्या कामांनाही सुरुवात झालेली आहे। आपल्या मतदारसंघामध्ये आपण नेहमी नंदुरबार जिल्हा म्हटलं किंवा आदिवासी भाग म्हटलं तर आरोग्याच्या अनेक समस्या आपण ऐकत होतो। आज केंद्र सरकारने नंदुरबारला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 100 सीटचं आपल्याला मंजूर करून दिलं आणि त्यामुळे आज आपल्या या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे 100 विद्यार्थ्यांचं दरवर्षी ॲडमिशन होते। आरोग्याच्या सोयी सुविधा आपल्याकडे वाढत आहे आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एम्स, जे देशातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, त्या एम्सच्या धर्तीवर एक 100 खाटाचं महिला आणि बालकांसाठीचं रुग्णालय हे देखील भारत सरकारने मंजूर करून दिले आणि त्याचं काम हे जवळपास आता पूर्ण होत आलंय। त्यामुळे आपल्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माता मृत्यू असेल, बाल मृत्यू असेल, कुपोषणासारखे जे प्रश्न आहे, या प्रश्नांवर नक्कीच आपल्याला चांगला उपाय याच्या माध्यमातून होऊ शकेल असा माझा विश्वास आहे। आज आपण IPHS, जे इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड, याच्या निकषानुसार आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, हे सर्व दवाखाने आपण या ठिकाणी बनवून आपल्या मतदारसंघातली आरोग्य व्यवस्था ही अजून बळकट करायचं काम हे आपण या ठिकाणी करत आहोत। आज जवळपास आपल्या मतदारसंघामध्ये 326 मोबाईल टावर उभे करून ग्रामीण भागामध्ये आपण मोबाईल कनेक्टिव्हिटीचं काम केले। मला आठवतं 10 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी पहिल्यांदा खासदार झाले होते, आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त 12 मोबाईलचे टावर होते। आज आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 326 मोबाईलचे टावर झालेले आहे। आज गोरगरीब आदिवासीच्या खिशामध्ये सुद्धा आपल्याला मोबाईल फोन दिसतो आणि हे शक्य झालं फक्त आणि फक्त मोदीजींच्या पुढाकारामुळे। मोदीजींनी जी टेक्नॉलॉजी गाव पाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न केला, त्यामुळे आज आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोबाईल कनेक्टिव्हिटी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते आहे। आपल्या नंदुरबार शहर हे सुरत आणि भुसावल रेल्वे लाईनवर असलेलं शहर आहे आणि त्यामुळे रेल्वे सुद्धा आपल्या भागामध्ये रेल्वे दुहेरीकरणाचं काम
हे मागच्या या 10 वर्षात आपण पूर्ण केलं. नंदुरबार मुंबईला जाणारी आपण एक रेल्वे मोदीजींकडे मागितली होती. मोदीजींनी आपल्याला 3 रेल्वे गाड्या आपल्या या मतदारसंघामधून मुंबईला जाण्यासाठी दिल्या आहे. आणि या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता आपल्याला पुण्याला जाणारी रेल्वे गाडी सुरू करायची आहे. नंदुरबारहून पुण्याला जाणारी ट्रेन ही आपल्याला सुरू करायची आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपण मला द्यावा अशी आपल्याला मी विनंती करते. आपल्या मतदारसंघामध्ये जे शेतकरी आहे, या शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी, त्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये सिंचनाच्या अनेक सुविधा या आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे. आज आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्या स्टेजवर आहे. मी त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानणार आहे. आमच्या तापी बुराई योजना जी मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, त्या योजनेला त्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन आपल्याला मोठा निधी आपल्या या तापी बुराई योजनेसाठी उपलब्ध करून दिला. आणि त्यामुळे आज आपला हा जो भाग आहे, पूर्व भाग, या ठिकाणी अनेक वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असायची. आज खऱ्या अर्थानं त्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो. आणि सिंचनाच्या सुविधा आपल्या मतदारसंघातल्या पूर्ण 8च्या 8 तालुक्यांमध्ये वाढवण्याच्या दृष्टीनं आपला या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे, आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी, देशाला अजून बळकट करण्यासाठी आपल्याला देशाच्या नेतृत्वामध्ये मोदीजींची गरज आहे. देशाचा पंतप्रधान म्हणून आपल्याला मोदीजींची गरज आहे. आपला देश पूर्वी 10वी अर्थव्यवस्था होता. मोदीजी पंतप्रधान झाले, मोदीजींनी 10व्यावरून 5वी जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारताला बनवलं. आणि आता मोदीजींची ज्या विकासाकडे वाटचाल सुरू आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही लवकरच 3ऱ्या नंबरवर पोहोचेल असा माझा विश्वास आहे. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आजच्या या सभेच्या निमित्तानं नक्कीच सांगू इच्छिते, एवढे सारे विकासाची कामं होत असताना काँग्रेस पक्षाकडून खोटा प्रचार आपल्या आदिवासी भागामध्ये केला जात आहे. काँग्रेस पक्षाकडे मुद्देच उरले नाही. एवढ्या वर्षामध्ये 60 वर्ष देशामध्ये त्यांच्याकडे सत्ता असताना कुठलेही विकासाचे कामं आदिवासी भागात या मतदारसंघात त्यांनी केले नाही. आणि आज या ठिकाणी खोटा प्रचार ते करत आहे. काँग्रेस पक्षाकडनं सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टी जर 400 पार झाली तर हे आपलं संविधान बदलतील, आपलं आरक्षण चाललं जाईल. पण मला उपस्थित सर्व बंधू भगिनींना सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये आदिवासी आणि एसटी समाजाला जे आरक्षण दिले ते कोणीच काढू शकत नाही. या देशात नाही, या जगात नाही, कोणामध्ये दम नाही हे आरक्षण काढायचं. आणि हे जे काँग्रेस पक्षाचे जे लोक खोटा प्रचार करतात, मला यांना चॅलेंज करायचं आहे की या येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये तसं आपल्या आरक्षणाला धक्का तर लागणारच नाही, पण कुठे अर्धा इंच पण धक्का जर लागला तर मी कायमचा राजकीय संन्यास घेऊन टाकेल, जनतेपुढे मतं मागायला जाणार नाही. हे काँग्रेसचे पुढारी जे खोटं बोलतात, हे असं करू शकतात का? जर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या आरक्षणाला धक्का लागला नाही तर हे राजकारण सोडतील का, असा माझा प्रश्न या काँग्रेसचं खोटं बोलणाऱ्यांना आहे. काँग्रेस पक्ष उठलाच सुटला आदिवासींना खोटं बोलून त्यांची दिशाभूल करून मतं मिळवायचं काम करत असतात. 2019 मध्ये पण याच मुद्द्यावर त्यांनी प्रचार केला. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मला मतदान केलं, मला या भागाची खासदार म्हणून निवडून दिलं. मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आणि मोदीजी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, देश आझाद झाल्यानंतर पहिल्यांदा 75 वर्ष देशाच्या आझादीला झाले, पहिल्यांदा आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर, राष्ट्रपती पदावर एका आदिवासी परिवारातली महिला महामहिम द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. आणि हे फक्त आणि फक्त मोदीजींमुळे शक्य होऊ शकलं. एका गरीब आदिवासी परिवारातली महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचंय, हे काँग्रेसचे लोक फक्त खोटं बोलतात आणि आपण यांच्या खोट्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. खोट्या बोलणाऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचंय, आपल्या नंदुरबार लोकसभेचा विकास करायचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी कमळचं चिन्ह आपल्याला 3ऱ्या नंबरवर मशीनवर दिसेल. 3ऱ्या नंबरवर माझं नाव असेल, डॉक्टर हिना विजयकुमार गावित फोटो असेल आणि कमळाचं चिन्ह असेल. या कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड मतांनी मला विजयी करा अशी आपल्या सगळ्यांना
मी नम्र विनंती करते आणि शेवटी आपल्याला एवढंच सांगेन, हमें रोकने की ताकत आप में कहा, हमें रोकने की ताकत आप में कहा। हमारे विकास करने के इरादे और हौसले बुलंद है। जिनके साथ मोदी जी का विजन है, राम लल्ला का आशीर्वाद है, वहां कमल खिलने से कोई आंधी और गांधी रोक नहीं सकता, क्योंकि कमल के साथ है नंदुरबार के मतदार। इसलिए नंदुरबार के साथ भाजपा करेगी 400 पार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। हिनाताई आप आगे बढ़ो, हिनाताई आप आगे बढ़ो। धन्यवाद। यानंतर महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अनिल भाईदास पाटील जी यांना मी विनंती करेल की त्यांनी येऊन आपल्या सगळ्यांना संबोधित करायचंय। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। तत्पूर्वी आपले शिवसेनेचे विधान परिषद सदस्य माझी विनंती असणार आहे की आपल्या शहादा तळोद्याचे आमदार, तरुण तळपदार आमदार, त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। त्याच्यानंतर शिरपूरचे आमदार, माजी आमदार आदरणीय अमरीशभाई, भावी आमदार आदरणीय अमरीशभाई आणि कायमचे आमदार अमरीशभाई यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। जय श्रीराम, जय जय श्रीराम। भारत माता की, भारत माता की। महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय हिनाताई गावित यांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे प्रेरणास्थान, आमचे गॉडफादर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, माजी विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमरीशभाई पटेल आणि आमचे पालकमंत्री आदरणीय अनिलजी पाटील साहेब, सर्व सन्माननीय मंच आणि उपस्थित माझे लोकसभा मतदारसंघातील सर्वच माता बंधू आणि भगिनींनो, आपण पाहिलं 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 पूर्वीचा महाराष्ट्र, त्याचा बदल आपण पाहतोय। ज्या टायमाला 2014ला देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून या आदिवासी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुर्गम भाग असेल, अतिदुर्गम भाग असेल, त्या ठिकाणी आपले आदिवासी बांधव त्या ठिकाणी कुटुंबासह कुडाच्या आणि कच्च्या घरामध्ये राहत होते। परंतु देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या किंवा भारतामधल्या ज्या ज्या ठिकाणी आदिवासी लोकांच्या वस्त्या आहे, गावं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी घरकुलं दिली आणि घरकुलाच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघा, संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात बघा, ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी पक्के घरं गावामध्ये दिसत आहेत आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री योजना असेल, प्रधानमंत्री योजना असेल, या अंतर्गत रस्ते देखील सिमेंटचे दिसत आहेत, चौकामध्ये पेवर ब्लॉक दिसत आहेत। हे सर्व होऊ शकलं ज्या टायमाला मोदी साहेब या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि महाराष्ट्रात देखील 2014ला देशाचे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर देखील जो आदिवासी भागातील दुर्गम भाग आहे त्या भागामध्ये त्या टायमाला मुख्यमंत्री सडक योजना नव्हती किंवा 5 किंवा 6 किलोमीटर फक्त त्या ठिकाणी मिळायची, ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी
त्या ठिकाणी 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटरपर्यंत केली आणि आत्ताच काही दिवसापूर्वीच ती 90 किलोमीटरपर्यंत दिलेली आहे. मला देखील 90 किलोमीटर सिमेंटचे रस्ते दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आदिवासी भागामध्ये जो अतिदुर्गम भाग आहे, दुर्गम भाग आहे, त्या ठिकाणी आपलं कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी ही झाली पाहिजे. आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे, दळणवळण त्या ठिकाणी झालं पाहिजे. ह्या उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्री सडक योजना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राबवली आणि आदिवासी भागामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. आपल्या गावागावाकडे देखील त्या ठिकाणी जलयुक्त शिवारामध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली होती, ती त्या ठिकाणी वाढली आणि त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम अशी आपल्याला शेती करता आली. अशा अनेक योजना फडणवीस साहेबांनी देखील राज्यातल्या त्या ठिकाणी 2014 ते 19 पर्यंत राबवल्या आणि त्यानंतर देखील आत्ता आमचं 2.5 वर्षानंतर जे सरकार आलं आणि त्यात तर मोठ्या प्रमाणात त्यांनी आमूलाग्र बदल केले आणि आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात योजना असतील, शेतकऱ्यांचे वनपट्टे असतील, शेतकऱ्यांच्या ठिकाणी विमा योजना असेल, इतर काही नुकसान भरपाई असेल, अवकाळी पाऊस असेल, वादळ असेल, याच्यात काही नुकसान झाले त्या ठिकाणी वनपट्ट्यांना देखील त्या ठिकाणी त्यांनी विमा योजना लागू केली आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही त्या ठिकाणी पोहोचली. म्हणून आपण सर्व मोदी साहेबांच्या केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या फडणवीस साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या योजना असतील, ह्या संपूर्ण योजना महाराष्ट्रामध्ये अतिशय गतीने, आपलं गतिमान सरकार अतिशय गतीने त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. विरोधकांकडे हा विकासाबद्दल बोलण्यासाठी शब्द नाही, त्यांच्याकडे मुद्दे नाही, म्हणून केवळ फक्त ते विकासाबद्दल बोलत नाही आणि फक्त आरक्षण काढलं जाईल, संविधान बदललं जाईल आणि समान नागरी कायदा लागू होऊन आदिवासींना त्या ठिकाणी हे केलं जाईल म्हणून एवढंच फक्त सांगतायत. तर त्या गोष्टींकडे आपण लक्ष न देता मी ह्या ठिकाणी खात्रीशीरपणे सांगू शकतो, मी अनेक सभांमध्ये देखील सांगितलं की मोदी साहेब आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय हे कधीही आदिवासींचं आरक्षण जाऊ देणार नाही अशी मला खात्री आहे. आणि असं कधी झालं तर आम्ही आदिवासी जेवढे आमदार आहे आणि मी तर पहिला आमदार असा असेल की महाराष्ट्रामध्ये जो पहिला राजीनामा देईल असं काय होत असेल त्या ठिकाणी, तर असं काय होणार नाही. म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, त्या अपप्रचाराकडे लक्ष द्यायचं नाही. आणि येणाऱ्या 13 तारखेला जे काही मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी आपल्या हिनाताई आहे, केंद्राच्या जे काही योजना आपल्याकडे राबवल्या गेल्या आहेत त्या हिनाताईंच्या माध्यमातून राबवल्या गेल्या आहेत. म्हणून आपण हिनाताईंना देखील मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती करतो. येणाऱ्या 13 तारखेला मतदान आहे, त्या दिवशी कमळाच्या फुलासमोरील बटन दाबून हिनाताईंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम, जय श्रीराम. धन्यवाद साहेब. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या भावी पिढीला स्थिरस्थावर करणारे आणि अनेक सुविधा देऊन जीवनाची कायापालट करणारे असे आपले महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार माननीय डॉक्टर विजयकुमारजी गावित यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपण सगळ्यांना संबोधित करावे. भारत माता की, भारत माता की. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सन्माननीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित आपले पालकमंत्री सन्माननीय अनिल पाटीलजी, सन्माननीय अमरीश भाई, सन्माननीय आपले काशीनाथ पावरा साहेब, सन्माननीय पाडवी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित माजी मंत्री सन्माननीय पद्माकर वळवी, सन्माननीय आपल्या खासदारच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर सुप्रियाताई गावित, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि
आता थोड्याच वेळात आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान या ठिकाणी मंचावर येणार आहे. मोदी साहेब थोड्याच वेळात मंचावर येणार आहे, तरी आपण सर्वांनी बसून घ्यावे. या ठिकाणी आपण हिनाताईंना 2014 साली प्रथम निवडून दिलं. हिनाताई निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये आपल्या लोकसभा क्षेत्राचे विविध प्रश्न हिनाताईंनी मांडायला सुरुवात केली. मग ते या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये वीज द्यायचा प्रश्न असेल, तरी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आता या ठिकाणी मंचावर आलेले आहे. त्यांचे जोरात टाळ वाजवून स्वागत करायचं आहे. तरी आपण या ठिकाणी 13 तारखेला मतदान आहे आणि हिनाताईंचं नाव मतपत्रिकेवर 3 नंबरवर आहे. तरी हिनाताईंना कमळाच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा, ही आपल्याला नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. अब की बार यानंतर आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करेन की आपण सगळ्यांचं मार्गदर्शन करायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. बोलो भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की, जय श्री राम, जय जय श्री राम. अरे तुमचा आवाज मोठा आहे का माझा मोठा आहे बघू जरा. जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज भगवान बसवेश्वरांची जयंती आहे, त्यांनाही नमन करतो. आणि आखाजीचा दिवस आहे. आखाजीच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. 5च मिनिटात आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले माननीय मोदीजी या ठिकाणी पोहोचतायत. मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे धडाडीचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आपले आदिवासी विकास मंत्री माननीय विजयकुमार गावितजी, या ठिकाणी उपस्थित माननीय अनिल भाईदास पाटीलजी, अमरीश भाई पटेलजी, आपल्या लोकप्रिय तरुण तडफदार अशा खासदार आणि आपल्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित या ठिकाणी उपस्थित, पद्माकर वळवीजी, राजेश पाडवीजी,
आमशाजी काशीराम आमशा पळवीजी, काशीराम पावराजी, मंजुळाताई गावितजी, विजय चौधरीजी, सुप्रियाताई गावित, हेमलताताई शितोळे, चंद्रकांत रघुवंशी, शिरीष चौधरी, जयप्रकाशजी, निलेश माळीजी, बबनराव चौधरीजी, अभिजित मोरेजी, अरविंद कुंवरजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचे नावं राहून गेले असतील तर नावं लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, त्यामुळे त्यांची माफी मागतो. आज अखाजीचा दिवस आहे आणि या दिवशी प्रधानमंत्री मोदीजी आपल्यामध्ये येत आहेत आणि म्हणून मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्यामुळे पहिल्यांदा अहिराणी भाषेमध्ये कासा शेत नंदुरबार लोके मी तुम दर्शन लेवा इले, त्यानंतर आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो. कहकेही नंदुरबार करे तुम्हा केरा आलूनु हो, आखा हाजो से केमी तुमहू मेव्यानु अवलू से. आता या तिन्ही भाषांमध्ये तुमचं स्वागत केलं, याच्यापेक्षा जास्त मला या भाषा येत नाहीत आणि म्हणून आता मराठीमध्ये या ठिकाणी बोलतो. बंधू भगिनींनो, 2014 पूर्वी महाराष्ट्रात लोक म्हणायचे नंदुरबार महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरचा शेवटचा जिल्हा आहे. मात्र 14 साली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी सांगितलं हा शेवटचा जिल्हा नाही, हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबार पासून होते आणि म्हणून त्या ठिकाणी मोदीजींनी सांगितलं हा आकांक्षी जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातला सर्वोत्तम जिल्हा हा नंदुरबार जिल्हा झाला पाहिजे. याकरता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू झालं. आमच्या हिनाताईंना 2014 साली तुम्ही भारत माता की, भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम. अब की बार सबका साथ, हर हर मोदी, हर हर मोदी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे. लाडके पंतप्रधान माननीय श्री मोदीजी, नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार माननीय डॉक्टर विजयकुमारजी गावित यांना विनंती करेन की त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा, जे आपले श्रद्धास्थान आहेत, त्यांची प्रतिमा आपल्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना प्रदान करावी आणि त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया श्री नरेंद्रजी मोदी यांचं. जय श्रीराम, जय श्रीराम. अब की बार यानंतर आपल्या महासांसद रत्न डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांना मी विनंती करते की समस्त आदिवासी बांधवाचे प्रेरणास्थान एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन आपण मोदीजींचं इथे स्वागत आणि सत्कार करूया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. यानंतर भाजपचे महामंत्री माननीय विजयभाऊजी चौधरी यांना मी विनंती करते की त्यांनी मानाची पगडी आणि पट्टा श्री मोदीजी यांना प्रदान करावा आणि पालकमंत्री श्री अनिलजी पाटील यांनी स्वामी विवेकानंदांची प्रतिमा त्यांना प्रदान करावी.
जय मातरम। अब की बार यानंतर आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान ज्यांनी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा अखंडपणे पुढे घेऊन जाताना हिंदुत्वाचा जयघोष केला, असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांसाठी जोरदार टाळ्या। मना बट्टा खानदेशना भाऊ बहिणीसले आकाशजींना हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महापराक्रमी बिरसा मुंडा यांना मानाचा मुजरा। आपले विश्वनेते लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री परम आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं मी नंदुरबार या पावनभूमीत आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आजच्या या महायुतीच्या जाहीर सभेला उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, पालकमंत्री गावित, दुसरे आमचे मंत्री पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि प्रचंड मतात एवढ्या बहुसंख्येने आपण भर उन्हात उपस्थित झालात, ते आपले सर्व बांधव भगिनी पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे रस्त्याला आणखी एवढी प्रचंड रांग आहे गाड्यांची आणि माणसांची की त्यांना यायला इथे म्हणजे सगळे रस्ते माणसांनी फुललेले आहेत। आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सभेला असा सगळा जनसमुदाय लोटतो, जनसागर लोटतो। खरं म्हणजे अशी लोकप्रियता कुणाला लाभली आहे का बाबा? देशात नाही तर जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय माणूस कोण आहे व्यक्ती? त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदीजी। आणि याचा आपल्याला अभिमान आहे, आपल्याला गौरव आहे। तर म्हणजे अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्तावर मोदीजी इथे आलेत, त्यामुळे 4 जूनला डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाची शुभवार्ता पक्की झालेली आहे। नंदुरबारच्या जनतेने ठरवलंय डॉक्टर हिना गावित गेल्या पाहिजे दिल्लीत आणि पाडवी राहिले पाहिजे गल्लीत। बरोबर आहे ना? आणि देशातल्या जनतेचा एकच निर्धार आहे, अब की बार फिर एक बार। मोदीजी अपने आदरणीय प्रधानमंत्री, लोकप्रिय प्रधानमंत्री, मैं आपको बताना चाहता हूं, ये हमारे नंदुरबार की जनता अपनी संस्कृति, अपना धर्म, अपना कर्म के लिए बहुत सजग और जागरूक रहते हैं। वे विकास भी चाहते हैं, लेकिन जल, जंगल और जमीन को सुरक्षित भी रखना चाहते हैं, और ये उनकी पहचान है। मोदीजींनाही आदिवासी बांधवांच्या भावना बरोबर करतात। मला आठवतं मोदीजी म्हणाले होते, आदिवासी समाज के उत्थान, गौरव और सम्मान के लिए मैं समर्पित हूं। मेरे लिए आदिवासी सिर्फ वोट बैंक नहीं बल्कि देश का गौरव है, असं आपल्या आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये मोदीजींचं मत आहे। त्यामुळे देशात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान सुरू केलं।
50-60 वर्षात कुपोषण गरिबी हटवण्यासाठी काँग्रेसने काय केलंय आपल्याला माहीत आहे. परंतु त्याने आदिवासी जमिनीचा कुठलाही प्रश्न सोडवला नाही. त्याचबरोबर मोदीजींनीच वनसंपदा कायद्यामध्ये बदल करून आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम मोदीजींनी आपलं केलं आहे. त्यामुळे 50-60 वर्षात जे झालं नाही ते 10 वर्षात या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून पंतप्रधान आवास योजनेतून आदिवासींना घरं मिळू लागली. गावात माता भगिनींना घरात शौचालय मिळू लागली. 80 कोटी गरिबांना मोफत राशन मिळालं. घरात गॅस मिळाला. आदिवासी महिला या देशाच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपदी आज आदिवासी समाजाच्या महिला आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत. आदिवासी कल्याणाचा ध्यास घेतलेल्या मोदीजींमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि म्हणून आपलं मत कोणाला? आपलं मत ज्याने आपल्या समाजाचा उद्धार केला त्या मोदीजींनाच दिलं पाहिजे. आणि म्हणून हिना गावी त्यांना मत म्हणजे मोदीजींना मत. आणि म्हणून हिनाताईंना मत देऊन आपण मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत. 2014-2019ला देखील असेच आरोप केले. पण काय झालं? त्यापेक्षा त्यांचा बेकार पराभव या 2024ला झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं एक सगळं वातावरण या ठिकाणी आहे. खरं म्हणजे आता त्यांना कळून चुकलंय की आपला पराभव होणार आहे. आणि म्हणून संविधान बदलणार अशा खोट्या अफवा पसरू लागल्या. परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव कोणी केला? या काँग्रेसने केला. बाबासाहेबांचा अपमान कोणी केला? काँग्रेसने केला. आणि बाबासाहेबांचा संविधान दिन कोणी साजरा केला? तर आपल्या मोदी साहेबांनी केला. आणि म्हणून या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला बिलकुल थारा जनता देणार नाही. आणि म्हणून देशातली 140 कोटी जनता मोदीजींच्या पाठीशी उभी आहे. आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलू लागली आहे. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असे सिद्ध झालेलं आहे. कारण जे पाकिस्तान बोलतंय हे काँग्रेस बोलू लागलेत. आणि म्हणून भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची अशा या देशद्रोही काँग्रेसला आपण हद्दपार करायचं आहे. आणि म्हणून पूर्वी काँग्रेसचा प्रचार नंदुरबार मधून व्हायचा. पण त्यांनी इथल्या आदिवासींना वोट बँक म्हणून वापरलं. आणि म्हणून आज ही नंदुरबारची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आता मोदीजी जी काही लहर आता दिसते, आपको लहर दिख रही है, वो धीरे धीरे और बढ़ रही है. और ये आंधी बनकर आएगी. 4 जून को उस आंधी में कांग्रेस और इंडिया लाइन सपाचट हो जाएगी. आणि मोदीजी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक करणार आणि हिनाताई देखील पुन्हा निवडून येणार. गेल्या 10 वर्षात हिनाताईंनी केलेलं काम, विकास कामं इथल्या जनतेसमोर आहेत. आणि म्हणून गेल्या 10 वर्षात मोदीजींनी केलं काम, केंद्र सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे. आपल्या राज्य सरकारने 2 वर्षात केलेलं काम आपल्या समोर आहे. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, कामाला महत्व देईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज या नंदुरबार मधल्या जनतेला माझी विनंती आहे की ज्यांनी 2014ला मोदीजींना आरोप केले त्यांचा सुपडा साफ झाला. 2019ला आरोप केले तेव्हा जास्ती जनता जवळ आली. आता 2024ला पण ते आरोप करतायत. यांना आता काय दाखवणार जनता? त्यांचा कायमचा घरचा रस्ता दाखवून देईल आणि मोदीजींना पुन्हा या देशाचं प्रधानमंत्री करतील. मी एवढंच सांगतो, आपल्या सरकारने
आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना PhD साठी फेलोशिप, 1.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 10वी नंतर स्कॉलरशिप, 2 लाखापेक्षा जास्त वन हक्क दावे आपण मान्य केलेत. कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्स तयार केलाय. डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम मोदीजींनी केलंय. आणि म्हणून ही निवडणूक डॉक्टर गावी किंवा तुमची आमची नाही आहे. ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे. ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. आपल्याकडे पाकिस्तानचं कंबरड मोडणारे मोदीजी आहे आणि त्यांच्याकडे पाकिस्तानची तळी उचलणारे काँग्रेस आहे. आपल्याकडे राष्ट्रभक्ती आहे, तिकडे राष्ट्रद्रोह आहे. आणि म्हणून आपण आपला गरीब कल्याणाचा अजेंडा आहे, तिकडे बेईमानीचा अजेंडा आहे. आणि म्हणून यावेळेस जनतेने ठरवलंय फिर एक बार मोदी सरकार अब की बार. त्यामुळे 13 तारखेला आपण विरोधकांचे 12 वाजवणार ना. आणि हिना गावित यांचा प्रचंड मताधिक्याने विजय करा. त्यांच्या निशाणी कमळासमोरचं बटन दाबा आणि हिना ताईला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. मेरा देश मेरा परिवार, यानी हम सभी भारतवासी एक बहुत बड़ा परिवार है और इस परिवार के मुखिया हैं हमारे प्यारे मोदी जी. तो जोरदार तालियों के बीच स्वागत करते हैं जिनका हम बहुत बेसब्री से इंतजार कर रहे थे. जोरदार तालियों के बीच स्वागत करते हैं हमारे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी. जोहार. नंदुरबार मधील माझ्या सर्व भावांना आणि बहिणांना माझा नमस्कार. मैं देव मोगरा माता की धरती को नमन करता हूं. मैं महान आदिवासी सेनानी राघोजी भांगरे को श्रद्धापूर्वक प्रणाम करता हूं. हम सबको प्रेरणा देने वाले जननायक कृष्णाजीराव सावले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, उनको भी आदरपूर्वक स्मरण करते हुए प्रणाम करता हूं. साथियों, आज अक्षय तृतीया आखा तीज का शुभ पर्व है. मैं सभी देशवासियों को और खास करके मेरे किसान भाई बहनों को अक्षय तृतीया की बधाई देता हूं. आज भगवान परशुराम की जयंती भी है. मैं सभी देशवासियों को इस शुभ दिन की भी शुभकामनाएं देता हूं. और अक्षया तृतीया हो और इतने सारे लोग आशीर्वाद देने के लिए आए हो. अक्षया तृतीया के जो आशीर्वाद मिलता है ना, वो भी अक्षय होता है.
आज जितनी विशाल संख्या में आपका ये आशीर्वाद ये पक्का कर रहे हैं, पुनः एकदा मैं देख रहा हूं अभी भी हुजूम का हुजूम अंदर आ रहा है। साथियों, यहां नंदुरबार और गुजरात के बीच कोई दूरी नहीं है। और पहले भी मेरा खूब यहां आना जाना होता था। और नंदुरबार आए और चौधरी की चाय न पिए चौधरी की कड़क चाय यानी नंदुरबार की यादों से जुड़ जाती है। और चाय का रिश्ता और आपके प्यार का कर्ज मोदी कभी भी भूल नहीं सकता। साथियों, वंचितों, आदिवासियों की सेवा मेरे लिए परिवार के सदस्य की सेवा जैसी है। मैं कांग्रेस के शाही परिवार की तरह बड़े घराने से नहीं निकला हूं। मैं तो गरीबी में ही बड़ा हुआ हूं। मुझे पता है यहां आपने कितनी तकलीफ उठाई है। हमारे आदिवासी भाई बहन यहां काफी ऊंचाई पर भी रहते हैं। पानी के लिए कैसे आपको उतरकर नीचे आना पड़ता था, तब पानी मिलता था। ये माताएं बहनों को सबको मालूम है। आपके जीवन में भी मुश्किलों का पहाड़ था। कितने ही आदिवासी परिवारों के पास पक्का घर नहीं था। आजादी के 60 साल बाद भी गांवों में बिजली नहीं पहुंची थी। और इसलिए मोदी ने संकल्प लिया था, हर गरीब को घर, हर आदिवासी को घर, हर आदिवासी के घर में पानी, हर परिवार को पानी की सुविधा। दूर सुदूर जंगलों में भी गांव क्यों न हो, हर गांव में बिजली। साथियों, हमने नंदुरबार के करीब 1.25 लाख, देखिए आजादी के 70 साल के बाद मैं कह रहा हूं, करीब 1.25 लाख गरीबों को हमने पीएम आवास पक्का घर दिया सिर्फ नंदुरबार में। और मेरा एक काम है, मैं करोगे आप लोग? मेरा एक काम करोगे? ये मेरा दिली काम है, करोगे? माताएं बहनें करेगी? ये जो पीछे लोग खड़े हैं वो करेंगे? हाथ ऊपर करके बताओ, करेंगे तो मैं बताऊं करेंगे। अच्छा, मेरा एक काम करना, इन दिनों आप चुनाव के लिए जब भी गांव में जाए, मोहल्ले में जाए, और अगर आपके ध्यान में आए कि भाई ये 2 परिवार है, उनको अभी गैस का कनेक्शन नहीं मिला है, ये 2 परिवार रह गए हैं, उनको नल से जल नहीं मिला है,
अभी 4 परिवार रह गए हैं, वो तो अभी कच्ची झोपड़ी में रहते हैं, उनको पक्का घर नहीं मिला है। आप उनका नाम पता लिख लीजिए और मुझे भेज दीजिए, और मेरी तरफ से उनको गारंटी दे देना कि मोदी आए थे, मोदी ने कहा है तीसरे टर्म में मैं 3 करोड़ और घर बनाने वाला हूं, आपको पक्का घर मिलेगा। तो ये बता देंगे, देखिए आप ही मेरे मोदी है, तो करेंगे। देखिए हमने घर दिया मतलब 4 दीवारें दी ऐसा नहीं है। हमने घर के साथ बिजली, पानी, गैस कनेक्शन भी दिया। एनडीए सरकार ने महाराष्ट्र के 20,000 से अधिक गांवों में हर घर जल पहुंचाया है। मैं शिंदे जी, देवेंद्र जी को बधाई देता हूं, आपने मेरे हाथ मजबूत कर दिए। इसमें नंदुरबार के 111 गांव जो कठिन एरिया था वो भी शामिल है। और अभी तो ये ट्रेलर है, अभी तो मोदी को बहुत कुछ करना है और आपके लिए करना है। साथियों, एक तरफ भाजपा के ये प्रयास है और दूसरी तरफ एक कांग्रेस है। कांग्रेस ने आदिवासी भाई बहनों की कभी परवाह नहीं की। आदिवासी इलाकों में सिकल सेल एनीमिया एक बड़ा खतरा रहा है, लेकिन कांग्रेस ने इस बीमारी की तरफ उतना ध्यान ही नहीं दिया। ये बीजेपी है जिसने सिकल सेल एनीमिया को जड़ से खत्म करने के लिए अभियान चलाया है। और मेरी माताएं, बहनें, नौजवान, ये जो सिकल सेल एनीमिया के लिए मैं काम कर रहा हूं ना, वो चुनाव के लिए नहीं कर रहा हूं। आने वाली आपकी अनेकों पीढ़ियों के लिए मैं लगा हुआ हूं, ताकि उनको वो ऐसी बीमारी ना आए। कोई गरीब कुपोषण का शिकार ना हो, हमने इसकी भी चिंता की। आज नंदुरबार से के 12 लाख से ज्यादा लोगों को मुफ्त राशन मिल रहा है। साथियों, कांग्रेस जानती है कि वो विकास में मोदी का मुकाबला कर ही नहीं सकते, और इसलिए वो इस चुनाव में झूठ की फैक्ट्री खोल के बैठ गए हैं, झूठ फैलाकर वोट लेना चाहते हैं। कभी आरक्षण को लेकर झूठ, कभी संविधान को लेकर झूठ, और इन्होंने पूरा इकोसिस्टम ऐसी अफवाहें फैलाने के लिए 24 घंटे लगा के रखा है। साथियों, आरक्षण पर कांग्रेस का हाल चोर मचाए शोर, ये चोर मचाए शोर वाला है। धर्म के आधार पर आरक्षण बाबा साहब के सिद्धांतों के खिलाफ है, बाबा साहब की भावना के खिलाफ है। संविधान निर्माताओं ने जो संविधान बनाया, उसकी पीठ में छुरा भोंकने वाला ये माफ न कर सके ऐसा पाप है। लेकिन कांग्रेस पार्टी का एजेंडा है दलित, पिछड़े, आदिवासी,
इनका आरक्षण छीन करके माइनॉरिटी के नाम पर अपने वोट बैंक को दे देना। और मैं ऐसे हवा में नहीं कह रहा हूं, मेरे पास मजबूत उदाहरण है। और इसलिए मेरे भाई बहन, आप घर घर हर एक आदिवासी परिवार को समझाइए। और मेरे आदिवासी समाज के पढ़े लिखे लोग हैं, उनको भी मैं करबद्ध प्रार्थना करता हूं कि आप समाज को जगाइए। ये कितना बड़ा संकट कांग्रेस वाले लेकर के आए हैं। अब उन्होंने क्या किया, कर्नाटका में धर्म के आधार पर आरक्षण देने की दिशा में बहुत बड़ा कदम उठाया। और उन्होंने कहा, रातों रात कर्नाटका में जितने भी मुसलमान लोग हैं, उन सबको रातों रात ओबीसी बना दिया। एक ऑर्डर निकाल दिया, मुख्यमंत्री ने थप्पा मार दिया। अब हुआ क्या, जो ओबीसी को आरक्षण मिलता है उसका सबसे बड़ा हिस्सा ये रातों रात ओबीसी बन गए, उन्होंने लूट लिया। अब बताइए, ये वो आदिवासियों के लिए करना चाहते हैं, वो दलितों के लिए करना चाहते हैं, और ये कर्नाटका का मॉडल पूरे देश में लागू करना चाहती है। एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण खत्म करने के लिए। और मैं गंभीरता से कह रहा हूं, ये महाअघाड़ी आरक्षण का महापक्षण का महाअभियान चला रही है। वहीं एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण बचाने के लिए मोदी आरक्षण का महायज्ञ कर रहा है। मैं पिछले 17 दिन से लगातार कांग्रेस पार्टी को चुनौती दे रहा हूं। मैं कांग्रेस से पूछा कि वो लिख कर दें कि वो एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण उसके टुकड़े करके एक टुकड़ा मुसलमान को नहीं बांटेंगी। मेरा सवाल सही है कि गलत है भाई? सही है कि गलत है? अब वो ये मुसलमानों को देना चाहते हैं और कांग्रेस जवाब भी नहीं देती है। सच बोलो ना भाई कि हम नहीं देंगे। इसका मतलब ये इनका हिडन एजेंडा है, आपका हक लूटने का खेल है भाई। मेरे इस चैलेंज पर कांग्रेस की चुप्पी थी, यानी दाल में काला है। ये चाहे जितनी भी कोशिश कर लें, देश विरोधी ताकतों के साथ मिलकर कितना ही झूठ फैला ले, आपके पास मोदी का भरोसा है। आपके पास मोदी की गारंटी है। और आप लिख के रखिए, मोदी जब तक जिंदा है, मोदी जब तक जिंदा है, एससी, एसटी, ओबीसी में से आरक्षण का रत्ती भर भी हिस्सा मैं किसी भी धर्म के आधार पर नहीं देने दूंगा। कोई उसको हाथ नहीं लगा सकता है। और देशवासी, मैं बड़े जिम्मेवारी के साथ कहना चाहता हूं और दायित्व के साथ कहना चाहता हूं, वंचित का जो अधिकार है, चाहे एससी हो, एसटी हो, ओबीसी हो, वंचित का जो अधिकार है, मोदी उसका चौकीदार है।
मोदी की चौकीदार में जब मोदी जैसा चौकीदार हो, किसने अपनी मां का दूध पिया है जो आपका हक छीन सकता है? साथियों, हम तो माता शबरी की पूजा करने वाले लोग हैं, लेकिन कांग्रेस ने कभी आदिवासी समाज को सम्मान नहीं दिया और नहीं मिलने दिया। आदिवासी क्रांतिकारियों ने आजादी की लड़ाई में इतने बलिदान दिए, लेकिन कांग्रेस ये बलिदान की बात मानने को तैयार नहीं है। आजादी की लड़ाई का पूरा श्रेय कांग्रेस केवल एक परिवार को ही देती रही है। ये भाजपा है जो देश भर में आदिवासी स्वतंत्रता सेनानियों पर म्यूजियम बनवा रही है, ताकि आने वाली पीढ़ियों को पता चले कि हमारे पूर्वज आदिवासियों ने देश के लिए कितने बड़े बलिदान दिए थे। साथियों, आप सभी जानते हैं, भाजपा ने, एनडीए ने आदिवासी बेटी को राष्ट्रपति बनाया और पहली बार ऐसा हुआ। लेकिन आपको याद रहना चाहिए, वो कौन लोग थे जिन्होंने आदिवासी बेटी द्रौपदी मुर्मू जी को राष्ट्रपति का चुनाव हराने के लिए रात दिन एक कर लिए थे? वो कौन थे? ये कांग्रेस वाले थे, जिन्होंने एक आदिवासी बेटी को राष्ट्रपति बनने से रोकने के लिए रात दिन एक किया था। और कांग्रेस पार्टी ने ऐसा क्यों किया? और इसकी एक वजह अभी 2-3 दिन पहले ही खुली है। कांग्रेस के जो शाहजादे हैं ना, उनके गुरु अमेरिका में रहते हैं। ये कांग्रेस के शाहजादे के एक गुरु अमेरिका में रहते हैं। उन्होंने भारत के लोगों पर रंगभेदी टिप्पणी की है। रंग के आधार पर भेद, ऐसा गंभीर आरोप लगाया है। अरे जिनका रंग भगवान कृष्ण जैसा होता है, कांग्रेस उन्हें अफ्रीकन मानती है। और इसलिए द्रौपदी मुर्मू जी राष्ट्रपति बने, उन्हें ये मंजूर ही नहीं था। आप लोग बताइए, यहां जो भगवान कृष्ण के रंग वाले हैं, क्या वो सब अफ्रीकन है क्या? क्या ये अपमान है कि नहीं है? क्या आदिवासी समाज का अपमान, इसका बदला लेने के लिए ये रंगी की बातें कर रहे हो? साथियों, कांग्रेस पार्टी का एजेंडा कितना खतरनाक है, ये शहजादे के गुरु ने इसका भी खुलासा किया है। ये शहजादे के गुरु ने अमेरिका से कहा है कि राम मंदिर का निर्माण और रामनवमी का उत्सव ये आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ है, भारत के
विचार के खिलाफ है। उन्होंने यहां तक कह दिया मोदी मंदिर जाता है वो भी उनके पेट में चूहे दौड़ने लग जाते हैं। कांग्रेस मेरा मंदिर जाना भी भारत विरोधी है। बताइए भाई, क्या मंदिर जाना ये देशद्रोह है क्या? जरा आप बताइए, देशद्रोह है क्या? क्या ये भारत विरोधी काम है क्या? आप कल्पना कर सकते हैं? आप कांग्रेस की मानसिकता देखिए। ये राम के देश में राम मंदिर को देश विरोधी बता रहे हैं। ये तुष्टीकरण के लिए सरकारी इफ्तारी करने वाले लोग, ये आतंकवादियों की कब्रों को संवारने वाले लोग, ये हम सबके प्रभु राम और जिनका राम मंदिर जहां हम जाते हैं उस राम मंदिर जाने को देश विरोधी बता रहे हैं। मेरे भाई बहन, हम तो माता सबरी के पुजारी हैं। ये इंडी गठबंधन हमला ये मोदी पर नहीं, 140 करोड़ देशवासियों की आस्था पर है। ये हमला आप पर है, ये मेरे देश के आदिवासियों पर हमला है। कांग्रेस पार्टी देश से हिंदू आस्था को मिटाने का षड्यंत्र कर रही है। साथियों, प्रभु श्री राम जीवन के उच्चतम आदर्शों, महानतम गुणों और सुंदरतम मूल्यों के महासंगम है। भारत के अस्तित्व का आधार राम से है और भारत के भविष्य का प्रेरणा पुंज भी प्रभु श्री राम है। यही महाराष्ट्र की धरती पर ये संत आवाज उठी थी, विश्वाचा विश्राम रे स्वामी माजा राम रे। अर्थात मेरे राम तो पूरे विश्व के विश्राम है, आश्रय है। ऐसे प्रभु राम को कांग्रेस पार्टी वाले आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ मानती है। भगवान श्री राम की सीख है, परहित सरीस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई। अर्थात दूसरों की सेवा से, परोपकार से बढ़कर कोई धर्म नहीं है और किसी को पीड़ा देना ही सबसे बड़ा पाप है। ऐसे प्रभु राम को शहजादे, उनके गुरु और कांग्रेस पार्टी इंडिया आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ मानती है। हमारे राम कहते हैं, कोमल चित दिनह पर दाया, मन वच क्रम ममा भगति अमाया। अर्थात जो दीन दुखियों की पीड़ा को जानता है, महसूस करता है, वही मेरा भक्त है। ऐसे प्रभु राम को कांग्रेस आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ मानती है और ये भगवान राम की ही शिक्षा है। धर्मुनु दुसुर धर्मो न दुसर, सत्य समाना, आगम निगम
पुराण बखाना, अर्थात सत्य से बढ़कर कोई धर्म नहीं है, ऐसे प्रभु राम को कांग्रेस आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ मानती है। ये राम ही है, ये राम ही है जो सभी दुखियों को, वंचितों को गले लगाकर अपने पास बैठाते हैं। सहज सहज स्नेह विवश रघुराई, सहज स्नेह विवश रघुराई, पूछी कुशल निकट बैठाई। ऐसे प्रभु राम को कांग्रेस आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ मानती है। हमारे राम जनजातीय समाज से कैसे मिलते हैं? हमारे राम जनजातीय समाज को मिलते हैं, पुरजन करी जो हारूगर आए, अर्थात राम आदिवासियों का, उनकी संस्कृति का सम्मान करते हैं, उनसे जोहार करके मिलते हैं। ऐसे प्रभु राम को कांग्रेस आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ मानती है। हमारे प्रभु श्री राम ने हमें सिखाया है, और ये जो लोग देश छोड़ करके भाग गए हैं, वो जरा कान खोल के सुन ले। हमारे प्रभु राम ने सिखाया है, अपि स्वर्णमयी लंका न में लक्ष्मण रोचते, जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। अर्थात हमारी मातृभूमि स्वर्ग से भी बढ़कर है, यानी राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट। ऐसे प्रभु राम को कांग्रेस आइडिया ऑफ इंडिया के खिलाफ मानती है। साथियों, ये लोग इतने अहंकार से भरे हुए हैं कि गरीब इनके लिए कोई मायने नहीं रखता। ये लोग सत्ता में रहते हैं तो गरीब को दुत्कारते हैं, उसे तरसा तरसा कर रखते हैं। आज एक गरीब का बेटा आपका सेवक बनकर के प्रधानमंत्री पद से ये जब काम कर रहा है, तो एक गरीब विरोधी मानसिकता वाले, शाही परिवार की मानसिकता वाले इसे बर्दाश्त नहीं कर पा रहे हैं। और ये नकली शिवसेना वालों की गरीब से कितनी नफरत है, ये इन्होंने फिर बताया है। कि नकली शिवसेना वाले मुझे जिंदा गाड़ने की बात कर रहे हैं। एक तरफ कांग्रेस है जो कहती है मोदी तेरी कब्र खुद देगी, और दूसरी तरफ ये नकली शिवसेना है जो मुझे जिंदा गाड़ने की बात करती है, और मुझे गाली देते हुए भी ये लोग तुष्टीकरण का पूरा ध्यान रखते हैं। मोदी की कब्र खुदेगी, मोदी को जिंदा गाड़ देंगे, और इसमें भी अपने वोट बैंक को पसंद आए वही गाली दागोगे क्या? साथियों, मुझे कई बार ये सोचकर दुख होता है कि बाला साहब ठाकरे को कितना दुख होता होगा। मैंने बाला साहब को निकट से देखा है, उनके मन को, दिल को छू करके मैंने देखा है। अब तो ये नकली शिवसेना वाले बम धमाके के दोषी को भी अपने साथ प्रचार में ले जाने लगे हैं। इसका मतलब हुआ कि
कि बिहार में चारा चोरी में जेल भुगत रहे व्यक्ति को कंधे पे बिठा के घूम रहे हैं। महाराष्ट्र में बम धमाकों के दोषी को कंधे पर बिठा के घूम रहे हैं। ऐसे पापियों को लेकर के जिनको चलना पड़ रहा है, इन लोगों के विषय में 50 बार सोचना पड़ेगा। इसलिए कोई बड़ी बात नहीं कि मुझे उनको जमीन में गाड़ने के सपने दिख रहे हैं। ये लोग जनता का साथ, जनता का विश्वास तो गवा चुके हैं। इनकी अपनी सियासी जमीन खिसक चुकी है। लेकिन ये भूल रहे हैं कि भारत की 140 करोड़ जनता, मेरे माताएं बहनें इतनी बड़ी तादाद में जो आई है ना, ये मेरी माताएं बहनें, यही मोदी की रक्षक है। ये मातृशक्ति मेरा रक्षा कवच है। मुझ पर मातृशक्ति का इतना आशीर्वाद है, ये लोग चाहकर भी मोदी को जीते जी भी और मरने के बाद भी जमीन में नहीं गाड़ पाएंगे। साथियों, महाराष्ट्र के एक दिग्गज नेता 40-50 साल से वो ऐसे ही कुकरी मारते रहते हैं। बारामती के चुनाव के बाद वो इतने चिंतित है कि उन्होंने एक बयान दिया है। और ये बयान उन्होंने, मैं पक्का मानता हूं कि काफी लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा। वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर 4 जून के बाद सार्वजनिक जीवन में, राजनीतिक जीवन में अगर टिक के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। भाइयों बहनों, 13 मई को कांग्रेस और इंडी अघाड़ी को आपका वोट ही जवाब देगा। नंदुरबार से हमारी बेटी हिना गावित जी आपकी सुख दुख की साथी है। और आप जानते हैं ना, हिना मेरी कितनी मदद करती है। पार्लियामेंट में आपने देखा होगा, ये छोटी बेटी है लेकिन पार्लियामेंट में विपक्ष वालों के छक्के छुड़ा देती है। आप उन्हें ज्यादा से ज्यादा वोट देकर बहुत बड़ी जीत दिलाइए। और मेरा इसके लिए आग्रह है, मतदान ज्यादा होना चाहिए। भाई करोगे? पहले मतदान फिर जलपान, मंजूर है? अच्छा, मेरा एक काम करोगे, जरा हाथ ऊपर करके कहिए। माताएं बहनें बताइए, मेरा एक काम करोगे? जरा हाथ ऊपर करके बताइए, मेरा एक काम करोगे? देखिए, घर घर जाना और लोगों को कहना कि अपने मोदी जी आए थे और मोदी जी ने आपको प्रणाम भेजा है,
मेरा प्रणाम पहुंचा देंगे, हर परिवार में मेरा प्रणाम पहुंचा देंगे। बोलिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। अब की बार, अब की बार, अब की बार हर हर मोदी, हर हर मोदी।